जालन्यात आज ग्रामपंचायत सदस्याने स्वतःला जमिनीत गाडून घेतले। जालन्याच्या अंबडमधील दाढेगाव येथील ही घटना आहे। घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास मोफत वाळू द्या, ग्रामपंचायत सदस्य राजू काकडे यांनी ही मागणी केली आहे। लहानपणापासून आम्ही ह्याच रस्त्यानं जाणं येणं करतोय आणि ह्या रस्त्याच्या संदर्भात आम्ही जवळपास म्हणजे 3 वर्षापासून संघर्ष करतोय। आमचे आजोबा करत होते, आमचे वडील पण करत होते आणि आता आम्हालाही करावा लागतो आणि आमच्या मुलांना पण करावं लागतो काय। आणि याच्या संदर्भात आम्ही तहसीलदाराला प्रत्येक वेळी निवेदन दिलंय, पण याच्यामध्ये तहसीलदारही काही भूमिका घेत नाहीये। नुसतं टोलवाटोली चालू आहे आणि महसूल प्रशासन नुसतं बघायची भूमिका घेत आहे। वरती JR निघले, भरपूर गोष्टी झाल्या, पण त्याची खाली अंमलबजावणी होत नाहीये। आता काय इशारा आहे तुमचा? इशारा आमचा रस्ता जोपर्यंत मोकळा होत नाहीये तोपर्यंत आम्ही जल समाधी आंदोलन स्थगित करणार नाहीये, चालूच ठेवणार आहे। सरकारी रस्ता असून त्यांच्या वैयक्तिक काही वादामुळे त्यांनी चरा खोदल्या। आमच्या शेतामध्ये जे बैलगाडी असो, रासायनिक खत असो, ती नेण्याची अडचण आज पूर्ण शेतकऱ्यावर आमच्यावर आलेली आहे आणि आम्ही तहसीलदार संबंधित तहसील लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।